नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सत्रात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गासाठी इलेक्ट्रॉनिक हा जो विषय आहे या विषयाची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करायची आहे आणि परीक्षेला सामोरं जात असताना कोणती काळजी घ्यायची आहे यावर आपण मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहोत. आज या विषयाच्या मार्गदर्शनासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्री मधुकर मराठे सर. सरांचा डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स झालेला असून सर सध्या गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल मध्ये अध्यापनाचं काम करत आहेत. जवळपास त्यांना 29 वर्षाचा अनुभव असून मॉडरेटर म्हणून गेल्या 20 वर्षापासून सर काम बघत आहेत. पेपर सेटर म्हणून सुद्धा सरांनी काम बघितलेलं आहे आणि सर जवळपास 20 वर्षापासून बोर्डाच्या पेपरचे मॉडरेशनचंही काम बघत आहेत आणि संयुक्त सभा ऑफ मॉडरेटर ऍट पुण्याचे ते सदस्य सुद्धा आहेत. सरांचं एक YouTube चॅनल सुद्धा आहे. ऑनलाईन लेक्चर्स त्याच्यावर दिलेले आहेत. असे विविध अंगांनी मार्गदर्शन करणारे आज व्यक्तिमत्व जे आहे इलेक्ट्रॉनिक विषयाच्या मार्गदर्शनासाठी आपल्याला लाभलेले आहेत. आता आपण त्यांना भेटूया की जेणेकरून आपल्याला परीक्षेची तयारी ही कशी करायची आहे यावर आपल्याला मार्गदर्शन घेता येईल. नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात सर आपलं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गासाठी इलेक्ट्रॉनिक हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करायची आहे यावर आपण मार्गदर्शन करणार आहात. कारण एकूणच आत्ताचा जर सिलेबस बघितला आपण म्हणजे कोविड परिस्थितीमुळे ज्या काही बरेचसे काही बदल झालेले आहेत तर या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने हा सिलेबस मध्ये साधारणतः कुठल्या प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे आणि एकूणच त्या परीक्षेचं स्ट्रक्चर कसं असणार आहे याबद्दल जरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल. आता या 12वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट असून की आपण आतापर्यंतची प्रशिक्षण झालं ते सगळं आपण ऑनलाईन झालेले. ऑनलाईन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना समजून थोडं अवघड गेलेलं आहे. तरी देखील शासनाने याला आपल्या अभ्यासक्रमातून 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. परीक्षा आपली 100% नेहमी जवळ होणार आहे. फक्त सिलेबस कमी करण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन प्रशिक्षण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना समजून घ्या थोडं अवघड झालेले. तरी बऱ्याच शिक्षक आणि लोकांनी काय केलं विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात किंवा काही लेक्चर त्यांना मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊन झालं होतं त्या काळात आम्ही त्यांना समजून पण सांगितलेले. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना सराव परीक्षा झाल्या नाही त्यांना वेळ मात्र सराव परीक्षा झाल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा चांगल्या पद्धतीने सराव करून घ्यावा लागणार आहे. आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये सिलेबस जवळपास 90 ते 100% संपलेलं आहे. त्यामुळे आता विद्यार्थी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी त्यांना आता महत्वाचं काय असतं कसे मार्क जास्त मिळतील त्यासाठी आपण त्याचे प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहितीच असेल इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यासक्रम हा 200 मार्कांचा अभ्यासक्रम आहे. त्या 200 मार्कांमध्ये त्याला 100 मार्कांचं प्रॅक्टिकल्स असतात आणि 100 मार्काची थेरीची परीक्षा असतात. आता 100 मार्काच्या प्रॅक्टिकल्स मध्ये जे पेपर फर्स्ट 100 मार्काचा त्यात 50 मार्काचा प्रॅक्टिकल आणि 50 मार्काची थेरी तसंच पेपर सेकंड देखील 50 मार्काची थेरी आणि 50 मार्काचा प्रॅक्टिकल अशा प्रकारचा आपला अभ्यासक्रम असतो या ठिकाणी. तर विद्यार्थ्यांना या पेपरच्या प्रॅक्टिकलसाठी आता बोर्डाने दिलेले आहे साधारणतः 4 एप्रिल पासून परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना संभ्रम त्या ठिकाणी तर कुठले दोन्ही पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड 50 मार्काचे प्रॅक्टिकल्स होणार आहे. तर प्रॅक्टिकल परीक्षेवरती विद्यार्थ्यांना 50 पैकी 30 मार्कांचं हे बोर्डाचं प्रॅक्टिकल असतं त्या ठिकाणी आणि 20 मार्क त्यांचं टर्म किंवा सेक्शन मार्क देतात त्या ठिकाणी आणि 50 मार्काची त्या ठिकाणी. या बोर्डाची प्रश्नपत्रिका त्या पद्धतीने तयार केलेलं आहे. फक्त विद्यार्थ्यांना सोपं करण्यामध्ये म्हणजे अभ्यासक्रम कमी केलेला आहे. 25% सिलेबस त्या ठिकाणी रिड्यूस झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 75% अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यांना जवळपास आपल्या 100 मार्काचा आपल्या पेपर पूर्ण करता येईल त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे अतिशय म्हणजे 25% म्हणजे तसं विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने विचार केला तर फक्त आता 75%च विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आणि हा प्रॅक्टिकल विषय आहे इलेक्ट्रॉनिक्स
म्हणजे जवळपास 100 मार्काला प्रॅक्टिकल 100 मार्काचं. हा, आणि 100 मार्काची थिअरी. म्हणजे अशा पद्धतीने जे काही स्ट्रक्चर आता आपण सांगितलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना हा अतिशय स्कोरिंग आहे हा पेपर. हो, तर आपल्या 12वी इलेक्ट्रॉनिक्स 2 एप्रिल 2021 साठी आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती सांगतो. त्या ठिकाणी वोकेशनल सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स 2. तर हा एक्झाम पॅटर्न असो इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा, मुख्य 2 प्रकारचा अभ्यासक्रम असतो. तर पेपर फर्स्ट ऍप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स हा 100 मार्काचा असतो आणि पेपर सेकंड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा देखील 100 मार्काचा असतो. पेपर फर्स्ट 100 मार्काचं पण वर्गीकरण होऊन भागात होतं. त्या ठिकाणी थेअरी 50 मार्काचा असेल आणि प्रॅक्टिकल 50 मार्काचा. तसंच पेपर सेकंडचा देखील डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 2 भाग होतात. म्हणजे पहिला त्याचा थेअरी पेपर 50 मार्काचा असतो आणि प्रॅक्टिकल हे 50 मार्काचा. त्या ठिकाणी असे मिळून दोन्ही पेपर मिळून आपल्याला या ठिकाणी 200 मार्काचा अभ्यासक्रम आहे. त्यात 100 मार्क प्रॅक्टिकल आहे आणि 100 मार्क त्या ठिकाणी थेअरीला असणार आहे. आता या ठिकाणी आपल्या 12वीचा जो सिलेबस आहे टॉपिक मध्ये त्या ठिकाणी बेटेस दिलेले आहे. रिसर्च त्या ठिकाणी. तर फर्स्ट ऑफ ऑल पेपर फर्स्ट दाखवलेलं आहे. पहिला जे चॅप्टर आपलं पहिला टॉपिक आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. त्याला बोर्डाप्रमाणे 15% त्याला वेटेज दिलेले आहे. सेकंड टॉपिक आहे डीसी पॉवर सप्लाय. त्या डीसी पॉवर सप्लायला 20 मार्क असतात. तिसरा टॉपिक आहे ट्रान्सड्यूसर, त्याला 10 मार्क आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पेपर फर्स्टचा विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त ऑपरेशनल एम्प्लिफायर, त्याला 25 मार्क असतात त्या ठिकाणी. नंतर स्टडी ऑफ आयसी हा 10 मार्काचा टॉपिक आहे आणि मॉडर्न कम्युनिकेशन हा 20 मार्काचा टॉपिक आहे. तर बोर्ड ऍज पर बोर्ड पॅटर्न नुसार पेपर फर्स्टचा सिलेबस या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहे. तर टोटल 100 मार्काचा तुम्हाला दाखवलेले आहे. एक महत्वाचं पेपर फर्स्ट आहे हा कम्प्लिटली थेरॉटिकल बेस आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना थिअरीचा जास्त प्रकारे अभ्यास करावा. उत्तर देताना प्रश्न उत्तर त्यांना जास्त उत्तर द्यावी लागतात. पहिला टॉपिक आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. त्यामध्ये जवळपास सीआरओ, मेजरिंग सीआरओ आहे. नंतर तुम्हाला फंक्शन जनरेटर, डिजिटल मल्टीमीटर या तिघ इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास करून तुम्हाला त्या ठिकाणी 15 मार्क मिळतात. नंतर डीसी पॉवर सप्लाय हा जो डीसी पॉवर सप्लाय पेपर फर्स्ट टॉपिक आहे. याचा बराचसा पाठ 11वीला झालेला असतो. रेक्टिफायर सर्किट असतात, त्यात सर्किट असतात, त्यात रेग्युलेटर सर्किट असतात. ते त्यातला रेक्टिफायर सर्किट हा टॉपिक 11वीला पूर्ण झाला असतो. 11वीला पेपर फर्स्टला असतो आणि 12वीला फिजिक्सला देखील पेपर सेकंड मध्ये त्या टॉपिक असतो उल्लेख केला त्या ठिकाणी. त्याला 20 मार्क आहे. तो देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी फायदा करू शकतो. तिसरा टॉपिक आहे ट्रान्सड्यूसर. याच्यात जवळपास 5 प्रकारचे ट्रान्सड्यूसरचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा त्या ठिकाणी. त्याला मार्क दिले त्या ठिकाणी 10 मार्कांचं वेटेज दिलेले आहे. आणि विद्यार्थ्यांना आम्ही नेहमी सांगत असतो पेपर फर्स्टचा ऑपरेशनल एम्प्लिफायर हा सगळ्यात महत्वाचा मुख्य मुद्दा आहे. त्या जास्तीत जास्त मार्क मिळून देणारा आपल्याला टॉपिक आहे. त्याला 25 मार्क असतात. आणि स्टडी ऑफ आयसीला 10 मार्क आहे. आणि मॉडर्न कम्युनिकेशन हा मॉडर्न कम्युनिकेशनला 20 मार्क आहे. आणि हा सिलेबस जरा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी. असं टोटल ओव्हरऑल वेटेज पेपर फक्त 100 मार्कांचं असतं. आता तुम्ही जर बोर्डाचा प्रश्नपत्रिकेचा विचार केला थिअरीचा बाबतीत तर आपल्या 12वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत जवळपास 98 मार्कांचे प्रश्न विचारलेले असतात. त्यात त्यांना 50 मार्क मिळत असतात. बरेचसे प्रश्न असे असतात त्या ठिकाणी त्यांना ऑन दिलेले असतात. 3 पैकी 2 सोडायचे असतात किंवा 2 पैकी 1 सोडायचे असतात. तर पुढचा टाइम तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणी. तर पेपर टॉपिक जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ऑपरेशनल एम्प्लिफायर, पॉवर सप्लाय, नंतर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट हे मुख्य टॉपिक जरी केले तर विद्यार्थ्यांना 50 पैकी 40-45 मार्क घराच्या हातात नाही. मॉडर्न कम्युनिकेशन हा देखील चांगला टॉपिक आहे. पण त्यात जरा सिलेबस जास्त असल्याने विद्यार्थ्यांना जो अभ्यास करतो त्या ठिकाणी. तर ओव्हरऑल अशा प्रकारे पेपर फक्त 100 मार्काचं तुम्हाला दाखवलेले. त्याप्रमाणे पेपर सेकंड त्याचं देखील टॉपिक मला दाखवलं मी या ठिकाणी. तर पेपर सेकंड मध्ये जवळपास 8 टॉपिक असतात त्या ठिकाणी. त्याचा पहिला टॉपिक आहे
नंबर सिस्टीम आणि बुलियन अल्जेब्रा त्याला 15 मार्क असतात त्या ठिकाणी. नंतर दुसरा टॉपिक आहे बेसिक लॉजिक गेट, या टॉपिकला 15 मार्क आहे. नंतर लॉजिक फॅमिलीज अँड आयसी स्पेसिफिकेशन याला 10 मार्क आहे. नंतर कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट याला 20 मार्क आहे. नंतर इलेक्ट्रॉनिक्स काउंटर सर्किट याला 20 मार्क आहे. ए टू डी एनालॉग टू डिजिटल अँड डिजिटल टू एनालॉग कन्व्हर्टर या टॉपिकला 12 मार्क आहे. आणि कॉम्प्युटर फंडामेंटल या टॉपिकसाठी केलेला 8 मार्क होतात. आता या ठिकाणी तुम्हाला पेपर 7 चॅप्टर असले 100 मार्क भेटेल या ठिकाणी दाखवलेले तुम्हाला. तर यातला हा तो पेपर सेकंड आहे डीसीटी इलेक्ट्रॉनिक्स हा कम्प्लिटली लॉजिकल लेवल आहे. तर यात फक्त बायनरी नंबरचा वापर केलेला असतो. लॉजिक डायग्राम्स असतात, ट्रूथ टेबल्स असतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांना कंडिशन दिले असतात तर विद्यार्थी या अभ्यासक्रमातले जे प्रश्न असतात ते व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतात. आता या ठिकाणी महत्वाचा भाग म्हणजे पेपर सेकंड जास्तीत जास्त मार्क मिळत असेल तर नंबर सिस्टीम लॉजिक हे पहिले 2 चॅप्टर आहे हे 15-15 मार्कांचे असतात. हे अगदी सोपे असतात त्या ठिकाणी. बुलियन अल्जेब्राचा वापर करून वेगवेगळे नंबर सिस्टीम्स असतात. त्यात डेसिमल नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीम, नंतर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम त्याचे कन्व्हर्शन दिले असतात, त्याचे एक्झाम्पल्स असतात. अगदी सोप्या पद्धतीचे एक्झाम्पल त्यात असतात त्या ठिकाणी. नंतर त्या ठिकाणी कोड सिस्टीम्स असतात, बीसीटी कोड सिस्टीम, एएससीआय कोड सिस्टीम आहे, एबीसीडीएसी कोड सिस्टीम आहे. हा टॉपिक जर व्यवस्थित केला तर विद्यार्थ्यांना 15 मार्क मिळायला त्या ठिकाणी काही हरकत नाही त्या ठिकाणी. दुसरा टॉपिक आहे बेसिक लॉजिक गेट. त्या लॉजिक गेट या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना टाइप्स ऑफ द गेट्स सर्किट, बेसिक गेट्स, डिनर गेट्स, नंतर त्या ठिकाणी त्यांना डी मॉर्गन्स थेरम, नंतर त्या ठिकाणी त्यांना युनिव्हर्सल गेट्स वगैरे अशा प्रकारचा त्यात अभ्यासक्रम त्या ठिकाणी. हा देखील 15 मार्क मिळवण्याचा टॉपिक आहे त्या ठिकाणी. लॉजिक फॅमिली अँड आयडेंटिफिकेशन याच्यामध्ये टीके लॉजिक फॅमिली आणि सीमॉस लॉजिक फॅमिली या दोघं लॉजिक फॅमिलीचा आपला अभ्यास केलेला आहे. या टॉपिक मध्ये जरा त्यांना अभ्यासक्रम जास्त प्रमाणात आहे आणि त्याला वेटेज कमी आहे, 10 मार्काचे वेटेज आहे त्या ठिकाणी. नंतर पुढचे 2 टॉपिक आहे उदाहरण कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट यावर 20 मार्क आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स काउंटर सर्किट याला देखील 20 मार्क आहे. या दोघी टॉपिक मिळून तुम्हाला जवळपास 40% मार्क विद्यार्थ्यांना मिळू शकतात. कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट मध्ये तुम्हाला लॉजिक सर्किट डिझायनिंग त्या ठिकाणी मल्टीप्लेक्सर, डिमल्टीप्लेक्सर्स असतात त्या ठिकाणी, एन्कोडर, डिकोडर सर्किट. त्या टॉपिक मध्ये त्यांना डायग्राम्स फार महत्वाचे असतात. डायग्राम विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाठ केले, त्या ट्रूथ टेबल व्यवस्थित पाठ केले तर ते त्या दोघी टॉपिक मध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास मार्क मिळू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स काउंटर सर्किट अशाच प्रकारचे त्यात डिफरंट टाइप ऑफ फ्लिप फ्लॉप सर्किट्स आहेत, नंतर काउंटर सर्किट्स आहेत, 3-bit बायनरी काउंटर्स आहेत, 4-bit बायनरी काउंटर्स आहेत, रजिस्टर सर्किट आहे, शिफ्ट रजिस्टर आहे, शिफ्ट टाइप रजिस्टर आहे, हे 20 मार्क मिळू शकतात. नंतर एक छोटा टॉपिक, पुढचे दोघे टॉपिक खूप छोटे छोटे आहेत, एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि डिजिटल टू एनालॉग कन्व्हर्टर. यामध्ये कन्व्हर्टरचे प्रकार आहेत, ए टू डी कन्व्हर्टरचे प्रकार आहेत, डी टू ए कन्व्हर्टरचे प्रकार आहेत. एक सगळं मिळून त्यांना जवळपास एक तुम्हाला 12 मार्क मिळतात. आणि सगळ्यात सोपा टॉपिक पेपर सेकंड आहे कॉम्प्युटर फंडामेंटल्स, त्याच्यात ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर्स आहेत, टाइप्स ऑफ सिस्टम्स आहेत, नंतर स्पेसिफिकेशन ऑफ कॉम्प्युटर याला त्यांना 8 मार्क आहेत. अशा प्रकारे पेपर सेकंडचा टोटल वेटेज मध्ये दाखवलेले 100 मार्कांचं वेटेज त्यांनी घेतले. त्याच्यात 25% सिलेबस काय काय भेटून झालाय तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शाळेत सांगितलेलं असतं त्या ठिकाणी, ते विद्यार्थ्यांना आता सांगणार त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे पेपर सेकंडच्या 7 टॉपिकला जवळपास आपल्याला 100 मार्कांचं वेटेज टॉपिकच मध्ये दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन पेपर दोघी क्वेश्चन पेपर तुम्हाला दाखवलेले पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. तर आपल्या इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे तिन्ही पेपर तुम्ही जर बघितले तो ओव्हरऑल आपल्याला 10 मार्काचे 5 प्रश्न विचारले जातात परीक्षेला. त्यात पहिला प्रश्न जो असतो असं दिलेलं तर त्यातला ए पार्ट असतो, fill in the blanks with correct answer and rewrite the sentence. विद्यार्थ्यांनी fill in the blanks भरताना सेंटेन्स पूर्ण रिराईट करायचं त्या ठिकाणी. बरेचसे विद्यार्थी काय करतात फक्त fill in the blanks जे योग्य आन्सर असतात ते लिहितात त्या ठिकाणी.
त्याला बोर्डात बाहेर जायला शर्त होती, कारण त्यांना सूचना दिलेली असते fill in the blanks with correct answer and rewrite the sentence. विद्यार्थ्यांनी fill in the blanks त्यांना पूर्ण वाक्य द्यायचं आणि ती उत्तर तसेच त्या पर्याय उत्तर त्यांनी शोधून त्यात द्यायचे. हे एमसीक्यू टाईप आणि 4 पर्याय दिले असतात, 4 मार्क असतात. नंतर त्यातला पी भाग असतो, आन्सर एनी प्रॉब्लेम फॉलोइंग. यामध्ये तुम्हाला 3 मार्काचे 3 प्रश्न विचारलेले असतात. त्या 3 प्रश्नांपैकी फक्त त्यांना प्रश्नांचे उत्तर दिलेले असतात, म्हणजे उत्तर द्यायचे असते त्या ठिकाणी. याला 6 मार्क असतात. म्हणजे पहिला फिल इन द ब्लँक्स ए भागात 4 मार्क आणि दुसरा बी भागात आन्सर एनी प्रॉब्लेम फॉलोइंग. त्यातले कुठले 2 प्रश्न अटेम्प्ट केले विद्यार्थ्यांनी 3 मार्काचे असे त्याला 6 मार्क मिळून त्याला 10 मार्क पेपर पहिल्या प्रश्नात मिळतात. तर ओव्हरऑल जर तुम्ही वेटीचे उत्तर केला तर या पहिल्या प्रश्नाला 13 मार्काचं वेटीचे दाखवलं तुम्हाला. तर पहिले 4 ट्रेनर आहेत, त्यात त्यांना कुठल्या प्रकारचे ऑप्शन दिले नसतात, त्यांना पर्याय दिलेले असतात. 4 उत्तर त्यांना लिहायचे असतात. पण दुसरा जो बी भागाचा प्रश्न आहे त्यात त्याला आन्सर एनी प्रॉब्लेम फॉलोइंग मध्ये त्यांना 3 प्रश्न विचारले जातात, की त्यांना फक्त 2 प्रश्नांचे उत्तर दिलेले असतात. हा झाला पहिला प्रश्न. नंतर प्रश्नपत्रिका बघितले दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न आणि 5वा प्रश्न. आणि 5वाला परत एक 5वा प्रश्न असतो. टोटल या 5 प्रश्नांपैकी त्यांना फक्त 4 प्रश्न सोडवायचे असतात. त्यात दुसरा त्यांना कंपल्सरी आहे, तिसराही कंपल्सरी असतो, चौथाही कंपल्सरी असतो. फक्त 5वा जो प्रश्न असतो क्वेश्चन 5 ला हा पेपर 5वा क्वेश्चन असतो. त्या दोघींपैकी म्हणजे 5वा ऑर जो असेल क्वेश्चन 5 या ऑर क्वेश्चन 5 याच्यापैकी त्यांना कुठला पण एक प्रश्न सोडवायचा त्या ठिकाणी. त्याचं स्वरूप तुम्हाला जे दाखवलेलं आहे त्याचा परत ए भाग असतो. त्या सगळ्या क्वेश्चन मध्ये ए भाग असतो, त्यात असतात आन्सर एनी प्रॉब्लेम फॉलोइंग. म्हणजे जवळपास 3 मार्काचे 3 प्रश्न विचारले असतात, त्यातले 2 उत्तर द्यायचे असतात, त्याच्यात 6 मार्क मिळतात. एक प्रश्न त्यांना ऑप्शन असतो जास्त लिहिलं त्या ठिकाणी. नंतर त्याचा बी भाग असतो आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग. त्याला एकच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, 4 मार्काचा प्रश्न असतो, त्यात त्यांना 2 प्रश्न दिले असतात. 4 मार्काचे 2 प्रश्न दिले त्यातले त्यांना एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं त्या ठिकाणी. म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा, 5वा हे प्रश्न देखील 10 मार्काचे असतात. म्हणजे तुम्ही जर बघितले तर 10 मार्काचे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, म्हणजे तुम्हाला 50 मार्क त्या ठिकाणी मिळतात. तर या सगळ्या प्रश्नांचा विचार केला, क्वेश्चन दुसरा, क्वेश्चन तिसरा, क्वेश्चन चौथा, क्वेश्चन 5वा, ऑरचा पण क्वेश्चन 5वा. तर ओव्हरऑल या प्रश्नाचं वेटेज असतं ऍज पर बोर्ड नॉर्म्सनुसार वेटेज 17 मार्कांचं असतं. विद्यार्थ्यांना त्यात 10 मार्काचे प्रश्न सोडवायचे असतात. तर पहिल्या ए 3 पैकी 2 सोडवायचे असतात आणि दुसऱ्या बी भागातल्या 2 पैकी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं त्या ठिकाणी. तर असे 17 मार्काचे एकूण त्यांच्या प्रश्नपत्रिकेत 5 प्रश्न असतात, त्यातले तुम्हाला फक्त 4 प्रश्न द्यायचे असतात. आता इथे समृद्ध बघितली तर तुम्हाला दिसते या ठिकाणी सिलेंडर ब्लँक्स टोटल 4 उत्तर असतात. विद्यार्थ्यांना 4 सिलेंडर्स अटेम्प्ट करायचे असतात, त्यांना 4 मार्क मिळतात. त्या क्वेश्चन पेपर मध्ये 3 मार्काचे क्वेश्चन किती असतात तर टोटल या क्वेश्चन पेपर 3 मार्काचे 18 प्रश्न केले जातात. त्यापैकी विद्यार्थ्यांना फक्त 10 क्वेश्चन त्यांना अटेम्प्ट करायचे असतात त्या ठिकाणी. तर 10 क्वेश्चन त्यांनी अटेम्प्ट केले तर त्यांना 30 मार्क मिळतात. नंतर 4 मार्काचे क्वेश्चन पेपर 4 मार्काचे क्वेश्चन असतात प्रश्नपत्रिकेत, तर एकूण 4 मार्काचे त्यांना 10 प्रश्न केले जातात. त्यापैकी विद्यार्थ्यांना फक्त 4 मार्काचे फक्त 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात, त्याला 16 मार्क मिळतात. एकूण ओव्हरऑल बघितलं तर टोटल प्रश्नपत्रिकेचं वेटेज 98 मार्कांचं असतं आणि विद्यार्थ्यांना मिळायचे असतात फक्त त्याने 50 मार्क. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये ए आणि बी पार्ट बघितला त्यांना एक प्रश्न जास्तीचं दिलेलं आहे. त्यांना पहिला ए भागात 3 पैकी 2 सोडवायचे असतात आणि दुसरा बी भागात 2 पैकी 1 प्रश्न उत्तर. आता प्रश्न सिलेंडर ब्लँकचं त्यांना एमसीक्यू बेस असतात त्या ठिकाणी. पर्याय दिले असतात तर त्यांना 4 पैकी योग्य पर्याय निवडत असतो आणि योग्य पर्याय निवडला त्यांना मार्क मिळतात त्या ठिकाणी. आता या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर देताना काय काळजी घ्यायचं विद्यार्थ्यांच्या तुम्हाला याची सांगतो. तर त्यात त्यांना 3 किंवा 4 मार्काचे प्रश्न सोडताना प्रॉपर सर्किट डायग्राम विथ करेक्ट सिम्बॉल. विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्न सोडताना सर्किट डायग्राम या ब्लॉक डायग्राम असेल किंवा लॉजिक डायग्राम विचारले
ते त्यांना प्रॉपरली डायग्राम काढावे लागतात आणि तरी सिम्बॉल असले पाहिजे. सिम्बॉल मध्ये काही कमी झाले नको. तर डायग्रामला त्या विद्यार्थ्यांना 3 पैकी 1 मार्क दिले जातात त्या ठिकाणी. नंतर त्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म विचारतात. तर इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म प्रॉपरली काढले असेल तर त्यांना देखील त्यांना मार्क दिले त्या ठिकाणी. नंतर काही प्रश्नांवर तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल असतात किंवा ट्रूथ टेबल विचारले जातात. तर ऑब्झर्वेशन टेबल आणि ट्रूथ टेबल विद्यार्थ्यांनी प्रॉपर काढले गेले त्या ठिकाणी. आणि विद्यार्थ्यांनी एक्सटेन्शन वर्किंग असा प्रकारचा प्रश्न असतो सर्किट डायग्राम आणि एक्सटेन्शन वर्किंग असे जे प्रश्न असतात. तर वर्किंग दिसताना विद्यार्थ्यांनी जशी सर्किट डायग्राम काढली त्या सर्किट डायग्राम नुसार त्यांना वर्क करायचं त्या ठिकाणी, म्हणजे त्याला वर्किंग द्यायचं त्या ठिकाणी. नंतर ज्याला विद्यार्थी एक्झाम्पल सॉल्व्ह करतात तर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना विद्यार्थ्यांना महत्वाची गोष्ट 3 किंवा 4 मार्काचे एक्झाम्पल्स असतात. तर रिक्वायर्ड फॉर्म्युला काय असेल तो सुरुवातीला लिहिला गेला पाहिजे. नंतर त्या रिक्वायर्ड फॉर्म्युलानुसार त्याच्या व्हॅल्यू असतील विचारलेल्या सबस्टिट्यूट त्या व्हॅल्यू प्रॉपरली सबस्टिट्यूट केले गेले पाहिजे, अप्रोव्हिंग असले पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे. एक्झाम आता पेपर फर्स्ट मध्ये विचार केला तर जवळपास 12 ते 15 मार्काचे एक्झाम्पल्स असतात. एक्झाम्पल्स असतात तुम्हाला. नंतर रेग्युलेटर सर्किट एक्झाम्पल्स असतात, भिन्न रेग्युलेटर एक्झाम्पल्स त्या ठिकाणी. नंतर सर्व एक्झाम्पल्स येतात. तर एक्झाम्पल सोडताना त्यांनी रिक्वायर्ड फॉर्म्युला लिहिले गेले पाहिजे. रिक्वायर्ड फॉर्म्युला त्यांना मार्क दिले जातात, सबस्टिट्यूट व्हॅल्यू त्यांना मार्क दिले जातात आणि फायनल करेक्ट आन्सर विथ युनिट त्यांना मार्क दिले जातात. अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना सर्किट डायग्राम, इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म, ऑब्झर्वेशन टेबल किंवा ट्रूथ टेबल, नंतर सर्किटचं वर्किंग देताना ऍज पर सर्किट डायग्रामचं वर्किंग विद्यार्थ्यांनी त्यांनी बघितले गेले पाहिजे. आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फॉर्म्युला वगैरे त्यांनी लिहिला गेला पाहिजे, व्हॅल्यू प्रॉपरली सबस्टिट्यूट केल्या पाहिजे आणि फायनल आन्सर त्यातून दिले गेले युनिट वापरले गेले पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क मिळू शकतात. आता सर आपण म्हणजे एकूणच इलेक्ट्रॉनिक विषयाचा जो काही पेपर आहे, पेपर 1 आणि 2 याचा सुंदर स्ट्रक्चर तुम्ही आता सांगितलेलं आहे आणि अतिशय सुटसुटीत शब्दामध्ये अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजेल अशा रीतीने आपण आता ते स्पष्टीकरण केलेलं आहे. आता त्याच्यात थोडंसं असं बघितलं तर म्हणजे प्रॅक्टिकली त्यात डायग्रामॅटिकली भाग जास्त आहे. म्हणजे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी डायग्राम जर क्लिअर काढल्या तर मला असं वाटतं की ते चांगल्या पद्धतीने मार्क जे आहे ते स्कोअर करू शकतील, कारण शेवटी डायग्रामवर खूप इम्पॅक्ट आहे. आणि तो डायग्राम जो आहे हा जर पर्टिक्युलर विद्यार्थ्याने काढला आणि अॅक्युरेसी जर त्याच्यात असली तर मला असं वाटतं की ते चांगल्या पद्धतीने मार्क तिथे मिळवू शकतात. कारण हा इलेक्ट्रॉनिक हा जो पेपर आहे हा थेरॉटिकल पेक्षा थोडं प्रॅक्टिकली बेस जास्त असल्यामुळे मुलांनी तिथे सादरीकरण सुद्धा जे आहे पेपरचं ते सुद्धा त्याच पद्धतीने करणं गरजेचं आहे असं आपण त्या मार्गदर्शनातून सांगितलेलं आहे. कारण आपण या संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपरचा जो काही भाग आहे या त्याचं वेटेज वगैरे सुद्धा आहे, प्रश्न प्रकार वगैरे जे आहेत ते आपण पोहोचवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. सर मला असं विचारायचं आहे की काही प्रश्न जे आहेत साधारणतः 3 मार्काला विचारले जाणारे किंवा 4 मार्काला विचारले जाणारे, तर विद्यार्थ्यांनी ते सोडवताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे? आता उदाहरणार्थ 3 मार्काचे प्रश्न असतात, तर इलेक्ट्रॉनिक 3 मार्काचा असो किंवा 4 मार्काचा प्रश्न असू द्या, प्रत्येक प्रश्नाला सर्किट डायग्राम त्या ब्लॉक डायग्राम असेल किंवा लॉजिक डायग्राम असेल ते त्यांना काढावं लागतं. कारण बोर्डाचं ज्याला स्कीम ऑफ मार्किंग असतं त्या ठिकाणी तर 3 मार्कापैकी 1 मार्क त्यांना सर्किट डायग्राम दिलेला असतो. ती सर्किट डायग्राम काढताना प्रॉपर सिम्बॉल काढली गेली पाहिजे. सर्किट डायग्राम बरोबर असेल तर त्याला 1 मार्क दिला जातो. नंतर त्या सर्किट डायग्रामनुसार काही ऑब्झर्वेशन टेबल असतील किंवा ट्रूथ टेबल असतील, त्या ट्रूथ टेबल व्यवस्थित काढता असेल, व्यवस्थित दिलं असेल तर त्याला 1 मार्क दिला जातो. आणि त्या सर्किट डायग्रामनुसार त्यांनी जर वर्किंग दिलं असेल, काय दिलं असेल मार्क दिला जातो. म्हणजे 3 मार्काचं करताना पहिला मार्क सर्किट डायग्राम असतो, दुसरा मार्क त्याचा ऑब्झर्वेशन टेबल ट्रूथ टेबल असतो आणि तिसरा मार्क त्याचं वर्किंग असतं त्या ठिकाणी. त्याचे मोठे 4 मार्क असतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर आणि एक्सप्लेन द फंक्शन ऑफ ईच ब्लॉक असा एक मोठा प्रश्न होता त्या ठिकाणी. तर या प्रश्नावर जवळपास 1.5 मार्काला कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम विचारतात आणि
आणि त्यात जास्त वर्किंग किंवा जास्त ब्लॉक डायग्रामचं वर्किंग सांगावं त्या ठिकाणी, त्याला वर्किंग 2.5 मार्क देईल त्या ठिकाणी, म्हणजे 3 आणि 4 मार्क त्या ठिकाणी. तर विद्यार्थ्यांनी एवढी काळजी घ्यायची, प्रत्येक प्रश्न सोडताना सर्किट डायग्राम प्रॉपरली काढली गेली पाहिजे. आता बोर्डाचा नुसार जरी त्याने वर्किंग नाही दिलं, सर्किट डायग्राम जरी प्रॉपरली काढली, वेव्हफॉर्म जरी प्रॉपरली काढली, तर त्याला ते सर्किट डायग्राम वेव्हफॉर्मचे मार्क मिळून जातात. म्हणजे उदाहरण 3 मार्काचा प्रश्न असेल आणि त्याला डायग्राम दिलं असेल तर डायग्रामचे त्याला 1.5 मार्क मिळतात. त्याने एक्सप्रेशन नाही केलं तर त्याला 1.5 मार्क त्याला मिळतो त्या ठिकाणी. जर ट्रूथ टेबल प्रॉपरली काढला, सर्किट डायग्राम काढली, एक्सप्लेनेशन केलं नाही तर त्याला 2 मार्क मिळून जातात. तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सर्किट डायग्राम सगळ्या प्रश्नांचे पाठ करायला पाहिजे, सर्किट डायग्राम काढायलाच पाहिजे. सर्किट डायग्राम काढले त्याला तेवढे मार्क मिळतात त्या ठिकाणी. आणि विद्यार्थ्यांना आता विद्यार्थ्यांना सांगतो, आता तुम्हाला जवळपास 3 मार्काचे 10 प्रश्न सोडवायचे असतात, नंतर 4 मार्काचे तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे असतात. तर डायग्राम तुम्हाला 15 ते 20 मार्क विद्यार्थ्यांना 50% मिळून देतात. आणि एक्झाम्पल विद्यार्थ्यांना एक्झाम्पल पण फार सोपं असतं. इलेक्ट्रॉनिक एक्झाम्पल्स असतात ना, ते त्यात फक्त प्रॉपरली फॉर्म्युला असेल, त्याला लागू असलेल्या फॉर्म्युले त्याला तुम्हाला 1 मार्क दिला जातो. आणि तुम्ही ज्या गिव्हन क्वांटिटी असतात त्यात सबस्टिट्यूट केल्या प्रॉपरली त्याला 1 मार्क दिला जातो. आणि त्याचे कॅल्क्युलेशन आणि फायनल कडे कॅल्क्युलेशन युनिट असेल तर 1 मार्क दिला जातो. म्हणजे एक्झाम्पल विद्यार्थ्यांना एक्झाम्पल पूर्ण जरी नाही आलं तर त्यांनी फॉर्म्युला जरी दिला तर विद्यार्थ्यांना 1 मार्क मिळतो. आणि त्यांनी पुढे कॅल्क्युलेशन केलं कोणते मार्क मिळून जातात. साधारणपणे विद्यार्थ्यांनी डायग्राम एक्झाम्पल फॉर्म्युले व्यवस्थित प्रॉपरली दिले तरी विद्यार्थ्यांना 20 ते 25 मार्क त्यात मिळून जातात. बरोबर. टोटल 98 मार्काची असते आणि त्यांना फक्त 50 मार्क मिळून जातात. बरोबर. म्हणजे साधारणतः स्ट्रक्चर जे आपण बघितलं तर 50-50 असं आहे. म्हणजे 50% प्रश्न जवळपास ऑप्शनलाच आहेत आणि 50% खरं प्रश्न विद्यार्थ्याला सोडवायचे आहेत. म्हणजे जर आपण विचारात घेतला तर 98 पैकी फक्त विद्यार्थ्याला 50 मार्कांचं जे काही आहे ते सोडवायचं आहे. आणि इथे सुद्धा विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं डायग्राम सह जर चांगल्या पद्धतीने अभ्यास जर केला तर म्हणजे थोडा लिहिता जरी आलं नाही, काही ठिकाणी कमी जरी पडलात लिहिताना, पण डायग्राम आणि फॉर्म्युलेज वगैरे जे काही आहेत ते जर प्रॉपर लिहिलेलं असेल तर त्याला सुद्धा मार्क मिळतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी इथे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की साधारणतः हा पाठ जो आहे म्हणजे डायग्राम जास्त महत्वाची आहे इथे, हे जर विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने मार्क जे आहेत ते विद्यार्थ्याला मिळू शकतील. आता मला आपल्याला असं विचारायचं आहे की साधारणतः एकूणच आता हा 50-50चा थिअरीचा भाग झालेला आहे, पण आता प्रॅक्टिकल मध्ये विद्यार्थ्यांना काय विचारलं जातं? विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली 50 मार्काचं असतं, पेपर फर्स्ट 50 मार्काचं, पेपर सेकंड 50 मार्काचं. ऍक्च्युअली बोर्डाच्या क्वेश्चन पेपर नुसार त्यांना 30 मार्काचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी आणि 20 मार्क त्यांचं टर्म वर्क सेशनल वर्क असतं. सेशनल वर्क म्हणजे त्यांनी जॉब केले असतात. यावर्षी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट नाही सांगितले, फक्त त्यांनी प्रॅक्टिकलचे जर्नल्स पूर्ण करायचे असतात. डायग्राम वगैरे डाऊट त्याचे रिडिंग वगैरे घेऊन ते सर्टिफाईड केले असेल तर त्यांना ते 20 मार्क मिळून जातात. आणि प्रॅक्टिकल परीक्षा ऍक्च्युअली फक्त 30 मार्काचे असतात. त्यात पण 4 ते 5 कंटेंट उत्तरे असतात. त्यात ड्रॉ द सर्किट डायग्राम, राईट डाऊन द ट्रूथ टेबल्स, ग्राफ त्यांनी ग्राफ पेपर त्यांना काढत ग्राफ काढत त्या ठिकाणी आणि त्यात 5 त्यांना ओरल पण असतात. असे 5-5 मार्काचे त्यांना 5 विचारले जातात. 30 मार्काचे प्रॅक्टिकल असतात. आणि सोपा त्या ठिकाणी 30 मार्काचे आणि 20 मार्काचे आणि वर्ष प्रॅक्टिकल व्यवस्थित केले असतील सेक्शनल मार्किंग जातात. 50 पैकी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. पेपर फर्स्टला पण पेपर सेकंडला पण. पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकलचा सर्किट डायग्राम प्रॉपरली पाठ करून यायला पाहिजे. आता प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थ्यांना त्यांना जे प्रॅक्टिकल अलॉटमेंट होतं त्या ठिकाणी त्यानुसार त्याची प्रॉपरली सर्किट डायग्राम काढली पाहिजे. त्यांच्या प्रॅक्टिकल स्लिप मध्ये जे प्रॅक्टिकल परीक्षा स्लिप असतात त्यात कंटेन्स असतात. ड्रॉ दी सर्किट डायग्राम, लिस्ट द कॉम्पोनंट रिक्वायर्ड, राईट डाऊन द ऑब्जेक्शन टेबल ऑर ट्रूथ टेबल आणि टेस्ट द सर्किट आणि त्याला पुढे ओव्हरऑल असतात त्या ठिकाणी. असे 5-5-6-6 मार्काचे प्रश्न 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांनी सर्किट डायग्राम प्रॉपरली काढले त्याला 5 मार्क मिळतात. त्याचं ऑब्जेक्शन टेबल ट्रूथ टेबल प्रॉपरली होते त्यांना 5 मार्क मिळतात. नंतर त्याचा एक ग्राफ असेल किंवा त्यांना
कॅल्क्युलेशन असतील ते कॅल्क्युलेशन प्रॉपर केले 5 मार्क पूर्ण मार्क मिळतात त्या ठिकाणी आणि ओव्हरऑलला 5 मार्क असे विद्यार्थी 30 पैकी 30 मार्क मिळू शकतात. आणि टेक्स्टाईल मार्केटिंग वर्षभर व्यवस्थित प्रॅक्टिकल केले असेल जर्नल्स कम्प्लीट केले असेल सर्टिफाईड व्यवस्थित त्याला 20 मार्क मिळू शकतात. प्रॅक्टिकलला 50 पैकी जास्तीत जास्त मार्क विद्यार्थ्यांना मिळू शकतात त्या ठिकाणी आणि 100 पैकी विचार केला तर जवळपास 90-95 मार्क मार्क मिळू शकतात. बरोबर. कारण आता 20 मार्काचा जो भाग आपण सांगितला आहे की जर्नल्स त्याला कम्प्लीट करणं गरजेचं आहे. म्हणजे जर्नल्स सुद्धा त्याने चांगल्या पद्धतीने जर लिखाण केलं किंवा थोडं व्यवस्थित त्याचं सादरीकरण जर केलं तर त्याला आउट ऑफ आउट मार्क हे मिळू शकतात आहे. आणि उरला 30 मार्काचा जो भाग आहे तर ह्या 30 मार्कामध्ये सुद्धा आपण जे काही प्रश्नांचा प्रकार जो सांगितला की जनरली ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि ओरल असते पुन्हा म्हणजे याच्यातही विद्यार्थी जो आहे तो स्कोअर चांगल्या पद्धतीने करू शकतो आहे. म्हणजे 50% मार्क जे आहेत हे टोटली कॉलेजकडे आहेत किंवा त्या शाळेकडे आहेत आणि 50%चाच फक्त विद्यार्थ्याला थिअरीचा जो आहे तो अभ्यास करायचा आहे. सर आपण खूपच छान प्रॅक्टिकल आणि थिअरीचं जे काही डिव्हायडेशन जे आहे ते सुटसुटीत करून सांगितलेलं आहे की म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात ज्या काही शंका आहेत की माझी प्रॅक्टिकल एक्झाम कशी होणार आहे किंवा मला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत, थिअरी जर मी द्यायची आहे तर थिअरीमध्ये काय विचारलं जाणार आहे, या शंकांचं निरसन मात्र आपला व्हिडिओ बघितल्यानंतर विद्यार्थ्यांचं 100% दूर होईल असं म्हणायला हरकत नाहीये. फक्त आता शेवटी जाता येता असा एक प्रश्न विचारायचा आहे की पालक आहेत किंवा शिक्षक आहेत तर यांनी विद्यार्थ्यांना कशी प्रेरणा द्यावी या अभ्यास करण्याच्या अनुषंगाने? विद्यार्थ्यांनी या विषयाला जास्त भाव करून घ्यायचं नाहीये. इलेक्ट्रॉनिक्स हा अभ्यास इतका सोपा अभ्यासक्रम आहे. आता डायग्राम्स पाठ करणं म्हणजे अगदी सोपं काम विद्यार्थ्यांना. डायग्राम्स फॉर्म्युला पाठ करून गेले तर विद्यार्थी चांगल्या टाईपचे मार्क मिळू शकतात. आता आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी काय सांगतो तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथचा अभ्यास करता तर तेवढाच वेळ इलेक्ट्रॉनिक्सचा सुद्धा एक रोजचा तास एक 1 तास असा वेळ द्यायला गेला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांसाठी काय असतं फायद्याचं आता हे जे ऑफिसरचे अभ्यासक्रमचे पेपर्स असतात म्हणजे थिअरी पेपर्स असतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि इंग्लिश हे पेपर झाल्यानंतर जवळपास त्यांना 10 ते 12 दिवसाचा गॅप असतो. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इंग्लिश पेपर झाल्यानंतर त्यांना 12 दिवस गॅप असतो. विद्यार्थ्याने थोडा अभ्यास होऊन जरी गेला असेल आता 12 दिवसामध्ये पेपर फर्स्टला 6 चॅप्टर्स आहेत, पेपर सेकंडला 7 चॅप्टर्स आहेत, टोटल ओव्हरऑल 13 चॅप्टर्स होतात. रोजचा एक चॅप्टरचा जरी अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना सगळे रिव्हिजन होऊ शकतात आणि विद्यार्थ्यांच्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. आणि पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये 2 दिवसाला गॅप होतो त्या ठिकाणी. तर हा एक बेनिफिट असतो विद्यार्थ्यांना की त्यांना सगळे पेपर झाल्या 10 ते 12 दिवसाची सुट्टी असते आणि टोटल ओव्हरऑल त्यांना 13 टॉपिक आहेत. 13 टॉपिकचा रोज 1 किंवा 2 चॅप्टर सगळा अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना त्याला खूप जास्त फायदा होऊ शकतो. आणि आमचे बरेचसे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्सचे सगळ्यात टॉपर विद्यार्थी असतात. जास्तीत जास्त विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स असतात. आउट ऑफ 200 180 190 वर त्यांना काही हरकत नाहीये. फक्त ते थोडं कष्ट घ्यायचे अभ्यास करायला आणि त्यांचा या अभ्यासक्रमावर जास्त होतो वाढतो त्या ठिकाणी वाढतात. बरोबर. कारण शेवटी बाकीच्या विषयांना जरी थोडेफार मिळालेत त्यांना म्हणजे अबोव 50 वगैरे जरी मिळालेत पण हा पेपर मात्र सगळ्यांना एकत्रित धरून अगदी हायअपला घेऊन जाईल विद्यार्थ्यांना. अबोव 60 पर्यंत कसंही तो विद्यार्थी जर थोडासा असा आपण म्हणूया की मला फक्त पास व्हायचं आहे अशा अँगलने ज्या विद्यार्थ्याने परीक्षा दिली असेल तर त्याला हा विषय जो आहे हा खरोखर पुढे घेऊन जाणार आहे. आणि जे विद्यार्थी मनापासून की नाही मला सगळ्याच विषयात टॉपर म्हणजे टॉप मध्ये यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना तर मग अगदी सांगायलाच नको. खरं तर हा पेपर इलेक्ट्रॉनिक हा विषय जो आहे हा इतका इंटरेस्टिंग विषय आहे आणि आपण सुद्धा विद्यार्थ्यांना इंटरेस्टिंगली जो शिकवत आहात किंवा त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करत आहात. सर आपण या युट्यूब म्हणजे आमचं ह्या युट्यूब चॅनलवर येऊन कारण शेवटी हे मार्गदर्शनाचा भाग जो आहे अतिशय महत्वाचा आहे आणि अगदी मनातून म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपण राखून न ठेवता अगदी दिलखुलासपणे विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल या इयत्ता 10वी 12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सत्रामध्ये आपण येऊन जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल एज्युस्ट्रीम या युट्यूब चॅनल तर्फे सर आपले खूप खूप आभार. आत्ताच आपल्याला श्री मधुकर मराठे सरांनी जी काही मार्गदर्शन केलेलं आहे कारण इलेक्ट्रॉनिक हा जो पेपर आहे भाग 1 आणि भाग 2
म्हणजे 100 मार्काचा जो पेपर आहे तो भाग 1चा आणि 100 मार्काचा भाग 2 आणि त्यातही 50-50% जे आहे ते प्रॅक्टिकलचा भाग जो आहे याचं अतिशय सविस्तर विवरण सरांनी आताच आपल्याला करून दिलेलं आहे. वेटेजही त्यांनी प्रत्येक सिलेबसच्या टॉपिक वाईज कसं केलेलं आहे, कोणत्या घटकाला किती वेटेज दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवत असताना कोणती काळजी घ्यायची आहे असं सखोल मार्गदर्शन आता आपण सरांकडनं घेतलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे आणि इलेक्ट्रॉनिक हा जो विषय आहे हा खरोखर इतका स्कोरिंग विषय आहे आणि हा इंटरेस्टिंग विषय आहे. याबद्दल सरांनी जे काही आपल्याला मगाशीच जे सांगितलेलं आहे की परीक्षेला सादर होताना मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपण आनंदाने कसं सादर व्हायचं आहे याचं छान बाळकडू सुद्धा सरांनी आपल्या माध्यमातून दिलेलं आहे. मित्रांनो, पुढील भागात पुन्हा आपण नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.